आपल्या दोघांचं तरी अशी की कोऑर्डिनेट करत जायचं, कोणाला काय काय मध्ये त्यांनी द्यायची, मेजर कव्हर सगळं करायचं आणि योग्य रोटेशन 5-5 जणांचा करू आणि ते शिफ्ट करत राहू. लोड पडला पाहिजे. मेजर मी जेवढं फ्रेम कव्हर करू शकतो तेवढं करतो आणि सगळे मिळून मस्त असं का कॅम्प आपल्या विलेज कॅम्प की आपला फर्स्ट मेडिकल कॅम्प आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे. हरे कृष्ण. मिळते. Hello guys, welcome back to our channel. This is Adi Karade, first year BMS student from Dr. Prafulla Patil Arti College and Research Center Parbhani. तर this is our first year BMS batch, our hostel gang. दिसतात सगळे? दिसतात? तर हा आमचा फर्स्ट कॅम्प आहे तसं मेडिकल कॅम्प. ह्याच्या आधी आम्ही एक कॅम्प केलेला आहे पण तो विलेज कॅम्प होता आज आणि तो सिरियस पण नव्हता, ट्रान्झिशनल करिक्युलम मध्ये घेतला. तर हा फर्स्ट मेडिकल कॅम्प आहे. आम्ही त्रिधारा या ठिकाणी एक आषाढी वारीनिमित्तची दिंडी जाणार आहे, तिथे थांबणार आहे आणि तेथील वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही सगळे आरोग्य दूत सहकार्य करायला सगळे चाललेलो आहोत. तर ऑलमोस्ट सगळं नियोजन झालेलं आहे, भरपूर सामान पण घेतलेलं आहे. दिसतंय का नाही काय माहित नाही. दिस इज आदिनाथ भैया, रामा, आर्यन अँड बघू सगळ्यांचं तिथे गँग तिथे जाईल तशी इंट्रो देतो. तर आता आम्ही चाललोय कॅम्पला, थोड्या वेळ पोहोचेल. तर आता आमचा वायबी डीजे वायबी आता गाणं लावतोय आणि सो कॉल्ड आम्ही म्हणजे प्रोफेशनलीच करणार आहे सगळं, पण मज्जा तर आम्ही करणारच. प्रोफेशनली करणार आहे. तर चला स्टार्ट. मैंने उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल. मैंने दिल से उसे निकाला, जो ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल. दिल दीवाना दीवाना है ये दिल. आणि तुझ्यासाठी बनवून मजनू मागे आलोया. अरे उडतय फुकट पडतय चिंगाट रंगात आलया साले सध्या आम्ही पोहोचलोय आणि सगळे आपापले गोष्टी घेत आहेत. जसं की हे स्ट्रेचर आहेत, कॉट आहेत, ते स्टेटोस्कोप आहेत अँड चालू आहे सगळं मस्त पिपी. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यात. आता ही आमची लोकेशन आहे आणि मेजर या ठिकाणी आम्ही कॅम्प लावणार आहे. तर बघूयात आता कसं काय होतंय. येथे दिंडी येणार आहे येथे आणि ओंकारेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, ओंकारेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय. तर चला ओके. आम्हाला सोडून गाडी गेलेली, सगळेजण प्रिपरेशन करतात. हा आमच्या कॅम्पची लोकेशन असणार आहे आणि ऑलमोस्ट आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत, पोहोचलेलो आहोत, सगळं सामान काढून घेतलं आहे. आता आम्ही कॅम्प लावणार आहे. तर मेजर आता चालू आहे. काय एक्सपेक्ट करता आजच्या दिवसाकडनं? आतापर्यंत चांगली मज्जा झाली. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट हा मेडिकल कॅम्प आम्ही फर्स्टच आहे आणि प्रमोशन फर्स्ट प्रमोशन. ही आमचा कंटेंट.
दिस इज अ कॅम्प. डॉक्टर प्रफुल्ल पाटील कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर परभणी आरोग्य शिबिर. आणि हे आलेले आहेत मोबाईल तर सर ह्याला काय म्हणतात? यामुळे जो चालून वारकऱ्यांच्या पायामध्ये थकवा येतो किंवा पाय दुखायला लागतात वात वाढल्यामुळे, तर तो वात कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यांचा थकवा दूर होतो. मदत होते, रिलॅक्सेशन मिळते मसाज. वाटते मस्त. So that's we treat a first patient. Yes, sir. Guide our guide, sir. कसं वाटतंय बाबा? बरं, चांगलं वाटतं. कुठं आलं? आम्ही पुण्यात कुठलं गाव तुमचं? पुण्यात चांगली सेवा चालली. नंबर 1. मालिश वगैरे करायची का? गावासाठी जाऊ दिलं मला, आता काहीच नाही. तू गोळी देतो मला तरी पाहिजे. काय पैसे तर नसते. गोळी देत आला तरी नको मला. फुल्ली कॉन्फिडन्स ऑन हेल्थ पेशंट. आम्हाला कॉन्फिडन्स पेशंट गावला. हे आपलं चांगलं आहे. नाही चांगले ठणठणीत पेशंट गावले आम्हाला एक. बरोबर हाताला योग्य एकदा. चालली बरी तब्येत. कुठल्या गावचं तुम्ही? पुण्यात. किती लांब आहेत ना? इथून असं 9-10 किलोमीटर. म्हणजे आता दिंडीला का? हो. आता किती वाजेपर्यंत येते दिंडी काय? दिंडी आता 7 वाजता चांदी. म्हणजे रेग्युलर किती वर्ष झाली दिंडी करता तुम्ही? आता दिंड्या बक्का गावच्या आम्ही असे म्हणजे तुम्ही फक्त हा काम मला वाटलं दिंडी बिंडी करता शेताचं काम. बरी तब्येत काय बरी? काय लागलं तर हो तिथं. काय म्हणते पाटील? तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जी पेशंट येणार आहेत का नाही त्यांचं इथं नाव लिहून घेणार. अष्टवून एक नाव लिहून घेणार. आपण मग तिकडे मालिश बिलिश ज्यांना करायची असेल मालिशला तिकडे जाणार आहे. मालिश झाली कोणाचं बीपी चेक करायचं. ही बीपीची मशीन तुझ्याकडे असणार आहे. बीपी मशीन चेक कसं करायचं तुला माहिती आहे. बीपी तू चेक करायचं. नाव लिहून घेतो मी. तर काय एक्स्ट्रा गोळ्या सजेशन असेल तर सध्या तर त्यानुसार आपण गोळ्या लिहून द्यायच्या. काय अडचण? तुझं काय आलोच. मेजर डिस्कशन असं काय? तर आपल्याला काय करायचं, समजा आता हिचं प्रिस्क्रिप्शन लिहिलं, तो इथून इथं रजिस्ट्रेशन करणार. ती मी अभिला ती सांगितलं मी रजिस्ट्रेशन तिकडे मसाज करणार. वेद अष्टवणे नाव लिहून घेईल. आणि मेजर आता आपली दोघं जबाबदारी अशी आपल्या दोघं जबाबदारी अशी की कोऑर्डिनेट करत जायचं. कुणाला काय काय म्हणत ते नेमून द्यायची. मेजर कव्हर सगळं करायचं आणि योग्य रित्या शिफ्ट 5-5 जणांचा ग्रुप करू आणि ते शिफ्ट करत राहू. लोड पडला पाहिजे. मेजर मी जेवढं फिल्म कव्हर करू शकतो तेवढं करतो आणि सगळे मिळून मस्त असं का कॅम्प आपल्या विलेज कॅम्प की आपला फर्स्ट मेडिकल कॅम्प आपल्याला सक्सेसफुल करायचं. हरे कृष्ण. दिंडी जवळपास आलेली आहे तर आपण बघूयात आली का. एक नंबर आली आहे. पटलाच आहे ते. खाली घ्या. तर फायनली पालखी आलेली आहे. तर आता जसे वारकरी येतील माऊली येतील तर त्यानुसार आम्ही प्रोसेस करू. तर तयार फर्स्ट कॅम्प तयार.
आणि आता दिंडी आलेली आहे आणि एक एक वारकरी जसं जसं येतात तसं तसं आम्ही कॅम्पकडे घेऊन येतो. ज्यांना माहिती नाही त्यांना आम्हाला माहिती द्यायची आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांचं आम्ही जी प्रोसेस करायला पाहिजे ते आम्ही करतोय. तर अशा रीत्या आमचा कॅम्प चालू आहे. सूरज मास्क काढ. सूरज चांगला दिसतोस तू विदाउट मास्क. धन्यवाद सर. काय म्हणणे तुझं आज कसं चाललंय तुझं का आलंय नंबर चालू आहे पालखीचा सोहळा. बाकी शेगाववरून पालखी आलेली आहे गजानन महाराज. एक दिंडीकडनं एक फेरफटका मारून येतो. हा प्रसाद आहे. हाय प्रसाद आपला जन्म महाबुद्धाला प्रसाद. तर बरेच पब्लिक आलेलं आहे. आरती आत्ता झालेली आहे आणि सगळे पोलीस कर्मचारी आणि सगळे लोक इथं बघायला लागले. आपला घोडा सुरू होईल. किती तास चालतोय कार्यक्रम? थोड्या वेळ 15-20 मिनिट चालत माऊली आराम नंतर आपल्या इकडे करता प्लेट डोनेशन. तुम्हाला एक हायलाइट दाखवतो तर इकडे पालखी नेलेली आहे. बघा इथं एक पालखी आहे मेजर आणि इथे सगळे माऊली लोक बसलेले आहेत. तर हे सगळे दर्शन घेतल्यानंतर आपल्या कॅम्पकडे आपण बोलवण्याचा प्रयत्न करू. आता जेवढ्या लोकांना शक्य आहे त्यांना आपण माहिती देऊ की आम्ही अशा प्रकारचे कॅम्प घेत आहे आणि त्याच्या आरामात आपण प्रयत्न करू सगळ्यांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा सेवा करण्याचा. आणि ठीक आहे चला तर आता कॅम्पकडे लक्ष देऊन येतो काय चाललंय. तर हा आमचा कॅम्प आहे. ओके प्रसाद. पर्सनली सांगू म्हटलं तर भारी वाटतंय सध्या. एक 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 जसे 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 लोक येतात तशी तशी माहिती दिली जाते. मी सुद्धा व्हिडिओ काढल्याच्या मधनं काय काय ज्या ॲक्टिव्हिटी करायच्यात ते करतोय. बाकी ओव्हरऑल वातावरण तर मस्त आहे एकदम प्रसन्न आहे आध्यात्मिक आहे आणि आपला चालूच आहे. अशा रीत्या प्रसाद आणि आपला सूरज मालिश करत आहे. त्यांनी वारकऱ्यांची मदत होते स्वेदन काइंड ऑफ मसाज करण्यासाठी. तर आत्ता अभि आणि मी जे माऊली आलेले आहेत वारकरी आलेले आहेत त्यांना माहिती द्यायला चाललोय. आम्ही त्यांना सांगणार आहे की आपल्या एक आयुर्वेदिक कॅम्प आहे आणि तिथे या त्याच्या अराउंड आता बोलतो. तर चला आपण लोकांना भेटूया त्यांना सांगतो. तुमचा पाय दुखत असतील मशाज बिशाज करून सगळे गोळ्या औषधं सगळे तुमच्या सगळ्यांना सांगा. पायाला मशाज आरोग्य तुमच्या पाय दुखत असेल तर माणूस करून औषधे सगळे मिळतो. तुम्हाला काय दुखत असेल पाय दुखत देऊ शकतो. मसाज वगैरे करून घेतले गुडघे राहायचे. आता आमचा कॅम्पकडे वेगळं संघर्ष चाललाय पण आमचं वेगळा संघर्ष चालला की पेशंट गोळा करणे हे आमचं सध्या चाललंय. तिकडे माणसं ट्रीटमेंटला आहेत आम्ही पेशंट गोळा करतो. तर बोलायचं धन्यवाद धन्यवाद. तिथं आयुर्वेदिक शिबिर आहे. आता जेवढे आम्ही रेकॉर्ड करू शकलो मॅक्सिमम जेवढे सांगू शकलो तेवढे असे 10-15 पेशंट आम्ही गोळा केलेले आहेत. आता बघू त्यापैकी किती येतात. होय पाटील बघू.
आपलं तिथे आयुर्वेदिक कॅम्प आहे. तुमचं पाय दुखत असतील तर तेल तुमची मालिश करून भेटते. काय दुसरं असेल तर गोळ्या औषधं सगळ्या बघायचे. डॉक्टर पण आहेत आमच्याकडे. तिथे बघा हे आपलं हिरो पोस्टर आहे आपलं कॅम्प आला होता. तर मॅक्सिमम पेशंट आम्ही गोळा केलेले आहेत. आता कॅम्पवर सांगतो बघू आता काय सर तिकडे जेवायचं वगैरे आहे. त्यामुळे सगळं पब्लिक तिकडे जातं. तिकडे जातो, खूप सारी पब्लिक तिकडे पण जाते. आपण थोडं इथे करूया. आणि पालखी इथे आहे ना पालखी इथे पालखी इथे आहे. दर्शनासाठी आता सगळे जे आम्ही जेवढं मेजर इथे शक्य होते तेवढं पेशंटला सांगितलंय. आता तिकडे गेल्यानंतर तिकडे पेशंटला सांगू नंतर करतो. एक अर्धा तास द्यायचा ना, म्हणजे ते रिलॅक्स होतील तिकडे परत तिकडे. आता एक आजोबा आम्हाला भेटलेत अभि, त्यांची मालिश करतोय आम्ही. आजोबा कोणत्या गावचे तुम्ही? वारीत आला का? अंदुरा जिल्हा तालुका बाळापूर जिल्हा अकोला. किती वर्ष झालं वारी करताय? हो बरोबर, चांगलं चांगलं. यांनी काय होतं मसल म्हणजे जे आपलं मांसपेशी जे अशा जठरून बसले असतील चालून चालून, तर ही तेल आहे आयुर्वेदिक आणि ती मसाज केल्याने ती सुट्ट होऊन जातं. ते तुम्हाला फायदा होईल त्याचा. बाकी काय येत नाहीत का? बाकी काय येत ना? तर आता तुम्हाला इथे सांगतो, तिथं प्रिस्क्रिप्शन लिहायला लावतो आणि तिथून तुम्हाला ॲसिडिटीसाठी गोळ्या भेटतात. इथं गुडघे दुखायचे पण आयुर्वेदिक गोळ्या, आपल्या साईड इफेक्ट कसलाही नाही. थंडीचा पण देतो. हां, थंडीच्या गुडघ्याच्या ह्याच्या जे गोळ्या असतात ते गोळ्या पण देतो. पायाचं झालं तर अशा रीत्या आम्ही सध्या पेशंटला कन्सल्ट करतो की ज्यांना पायाचा काय त्रास आहे, कुणाला पित्ताचा त्रास आहे. आता वय सहसा अध्यात्माकडे वळालेली लोक वृद्ध असतात, तर त्यांचे जे गुडघे असतात, गुडघे दुखतात, ज्यांचा पचनाचे काय प्रॉब्लेम असतात तर त्या संदर्भात ते आम्हाला सांगतात. मेजर तर आतापर्यंत माझ्या लक्षात आले की मोस्ट ऑफ द 90% जणांचे गुडघे आणि अपचन हा दोनच त्रास आहे सगळ्यांना. तर त्यानुसार आता आपण बघू. सर पण आहेत, गोळ्या पण देतात आणि त्याचा हे आजोबा आहेत. कुठल्या गावचे आजोबा? कातवे साहेब. किती वर्ष वारीचं? 71 वर्षाचे आपले त्यांचा आता वय 71 वर्षाचे आजोबा आहेत. त्यांचा आम्ही बीपी चेक करतो सध्या. तर आता हा आदित्य काय आहे, तर हा तेल मालिश त्यांना करणार आहे की जेणेकरून त्यांची जी मशाल दिसायची म्हणजे मांसपेशी जखमलेले असतात. एक आमची वैद्यनारायण आहे त्या प्रकारे एक सेवा आणि आपले धर्म तुम्हाला मशाज करणार. आता जेवण केल्याशिवाय घ्यायची. आता मग अशी सांगून आल्याचा फायदा दिसायला लागलाय. मोस्ट ऑफ द पेशंट सगळे मी सांगितलं दिसतात मग अशी सांगितलेलं. तर आता हळूहळू यायला लागलं. मग अशी गेलं सर 20-25 जणांना सांगून आलं त्यानुसार चालू अनाउन्समेंट करायला सांगू. हा नर्सिंग आहे, सगळीकडे मशाज चालू आहे. बँडेज लावायची होती. तर इथं बँडेज निघत होती त्यामुळे आता ड्रेसिंग करतात सर. सरांच्या गायडन्स अंतर्गत चालू आहे सगळं. तर फक्त मालिश पुरतं मर्यादित न राहता बाकीचे काय समजा जुने स्कार्स असतील किंवा कोणाचं काय वेद नाही त्यानुसार सगळं चाललंय. प्रमोशन सर प्रमोशन बाकी चाललंय. बाकी इंजेक्शन वगैरे सुद्धा. बरोबर. आता मी तुम्हाला एक आयुर्वेदाची ट्रीटमेंटचा पार्ट सांगतो की जसं पेन किलर घेतात लोक, पेन राहतो, तर त्याच प्रकारे एक अग्नी देणं ही एक आपल्याकडे सिस्टम आहे ते तुम्हाला दाखवतो. त्याआधी हे चालूच आहे तर मी तुम्हाला दाखवते गरम होईपर्यंत असे मालिश चालू. मेडिकल प्रोफेशन म्हणजे फक्त इलाज नाही तर सगळ्यांशी कॉन्व्हर्सेशन, सगळ्या पेशंटशी तितकंच आपण बोलणं, सगळ्यांची सगळी माहिती घेणं, प्रत्येकाला जाणून घेणं आणि त्याचाच आता वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. तर तुम्हाला अग्निकर्माचं सांगत होतो तर ते आता हे अग्निकर्म आहे.
बघ टच करतो पहिले. बाबा कोणाला लागलं की सांगा, लागलं की सांगा, तुम्हाला सहनजित पर्यंत तिथपर्यंत सांगत राहायचं.